जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज काहीतरी स्पेशल कार्यक्रम आहे. काय आहे, कसं आहे, हे थोड्याच वेळात कळेल. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो गाईज, आज आमच्याकडे आहे धोंडे. सो ही आहे डाळ आणि इकडे पाणी काढले. याला येळवणी असं म्हणतात आमच्याकडे. तर आता जेवढी डाळ तेवढाच गूळ घालणार आहे मी. सो इथं मी आमटीचं वाटण असं भाजलंय. आता हे परत मी आणि ही डाळ जी आपण शिजवतो ना, त्यातलं हे पाणी काढून ठेवतो, त्याला आम्ही येळवणी म्हणतो. हे आम्ही आमटीला वापरतो. आणि यातलीच डाळ पण ठेवली आहे, दाखवते. सो ही डाळ पण ठेवली, ही आमटीत घालायची, म्हणजे आमटी घट्ट होते. आणि इकडे नाश्त्याला पोहे. आमच्या घरात पोहे खूप आवडतात. आम्हाला नाश्त्याला पोहेच लागतात, त्याशिवाय आमची सुरुवात होत नाही. सो गाईज, आता हे मस्त मिक्स झालंय, लिक्विड झालंय. या स्टेजला मी आता हे सगळं टाकणार आहे. याच्यामध्ये सुंठ, वेलची, जायफळ आणि बडीशोप असं आहे. सो ते बारीक करून मी चाळून घेतलंय. आणि थोडंसं मीठ पण घालणार आहे, कारण की आमची आई म्हणते की प्रत्येक गोड पदार्थाला थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून ते गार गार नाही लागत. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज, आज मी डॉन सोबत स्वयंपाक करतेय. आज गुटी खाणार आहे मम्मीच्या हातचे पोहे. नशीबच माझं थोर. आज आहेत बटाटा पोहे. शंभूसाठी. आता मी कोथिंबीर आणली आहे, तुम्हाला दाखवते. थांबा, हे बघा. तर बोलते डबडब पानांची आणली आहे, गावठी आणायची, बारीक आणायची, ब्ला 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 बडबड करते. म्हणजे मी एवढं मार्केटमध्ये गेले, बाजार गोळा केला, आता स्वयंपाकात हेल्प पण करते. त्याचं काय नाही, नावं नुसती. म्हणून म्हटलं आज मी डॉन सोबत स्वयंपाक करते, कळलं? म्हणजे आज माझं स्वयंपाक करण्याची लेवल, आय एम नॉट डॉन, 100% हार्ड आहे, हार्ड. कळलं? इकडे माझं पुरण होत आहे, तिकडे तिचे पोहे होत आहेत, आणि इकडे मी वाटण पण काढलेलं आहे भाजायला. सो गॅसवर भाजलंय, आता फ्राय करायचंय आमटीचं वाटण. सो पुढे पुढे दाखवतच राहील तुम्हाला कसं कसं काय काय आहे. स्टे ट्यून्ड. बघा. सो आता ह्या गॅसवर पुरण करते आणि इकडे पटकन असं वाटण भाजून घेते लोखंडाच्या कढईत. सो वाटणासाठी लसूण आहे, हिरव्या मिरच्या आहेत, कांदे भाजून घेतलेले आहेत, बटाटे खोबरं चांगलं भाजून घेतले, धणे. सो सगळ्यात पहिले सुके धणे भाजून घेऊया आणि वाटून घेऊया. सो गाईस, धणे आबडधोबड वाटून घेतलेत. आता एवढ्या मोठ्या भांड्यात ते नाहीच बारीक होणार आहेत, पण ठीक आहे. सुके धणे जेवढे शक्य तेवढे वाटून घेतले. आता इकडे हिरवी मिरची आणि लसूण परतून घेतेय. सो गाईस, सगळं परतून मस्त गार व्हायला ठेवलंय. याच्यामध्ये पुरण होतंय आपलं, आणि आता कांदे पण परतून कढईतच ठेवणार आहे गार होण्यासाठी, आणि मग हे आमटीसाठी वाटून घेणार आहे. तोपर्यंत मी पोहे ब्रेक घेते. सो गाईस, आता याच्यामध्ये आपण जाडं मीठ टाकणार आहे. वाटण आपलं झालंय ऑलमोस्ट बारीक. सो आता हे छान बारीक झालंय. यात आता डाळ घालूया आपण. सो आता ही डाळ वाटून घ्यायची वाटणात. सो गाईस, आमटीचं वाटण रेडी आहे. आता फोडणी द्यायची फक्त. सो गाईस, झाडाचा ताजा कढीपत्ता तोडूया आमटीला फोडणी देण्यासाठी. सो गाईस, घर की खेती. सो गाईज, इकडे मम्मी पुरण परतते आणि ऑलमोस्ट होत आलंय. आणि इकडे मी तेल टाकून कढीपत्ता मस्त तडतडवला आणि मग वाटण टाकलंय. वाटण थोडं तेलात परतवते, कारण की डाळ आपण तेलात नाही परतवली म्हणून. आणि मग आता याला येळवण्याचं पाणी घालणार आहे, म्हणजेच डाळ शिजलेलं जे पाणी उरतं एक्स्ट्राचं ते याला, त्यानेच चव येते खरी आमटीला. छान परतलंय. आता यात गरम मसाला घालते.
आता हळद, मसाले चांगले मिक्स केले. आता मसाले पण चांगले 2 मिनटं परतून घ्यायचे आणि मग घालायचं येळवण्याचं पाणी. सो हे आहे ते येळवण्याचं पाणी. मस्त आता कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आहे. आता द्यायची आमटीत टाकून. इतकं वार आहे ना डेंजर. हे कलर कसे भरलेत ना माझं मला माहिती आहे. आणि आता ती रांगोळी पण कशी काढते ना माझं मला माहिती आहे. तुम्हाला दिसत असेल कसे कलर उडत आहेत. सो झाली आहे फायनली रांगोळी. सो हे जे काही फंक्शन होतं आहे ते जस्ट बिकॉज ऑफ अनिता मावशीमुळे होतं आहे, म्हणजेच पिंटू मावशीमुळे. सो तिने आजीला लुगडं घेतलं आहे. सो तिची इच्छा होती की आजीची ओटी भरावी, पण मम्मीने ऑलरेडी लुगडं घेतलं. मम्मीने काही ओटी भरली नव्हती, तर ती म्हटली नाही तसं नको ठेवू, ओटी भर. सो हे जे सगळं फंक्शन आहे पिंटू मावशीमुळे. स्टे ट्यून. सो आता तिकडे जेवणं चाललेत आणि इकडे बघा सगळा किचन वाटता चकाचक एकदम. आणि भांडी पण ओके घासून झालीत. हे आई साहेबांनी केले, भांडी घासणं, किचन वाटा क्लीन करणं. सो गाईज फायनली आईची ओटी भरायचं डेकोरेशन झालेलं आहे अशा प्रकारे. श्री कृष्ण रखुमाई. सो गाईज फायनली कार्यक्रम झालेला आहे पूर्ण डन. सो भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल डन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.